उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सकाळी लवकर उठून कोमट पाण्यात थोडे लिंबू आणि मध मिसळून पिणे अत्यंत फायदेशीर ठरते, कारण यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि उष्णतेचा प्रभाव कमी होतो। हे पाणी पिल्याने शरीर हायड्रेट राहते आणि पचनक्रिया सुधारते। दररोज हे केल्याने शरीरात थंडावा निर्माण होतो, यामुळे त्वचा देखील निरोगी राहते। उष्णतेमुळे होणारी थकवा आणि अशक्तपणा कमी होतो। हा उपाय साधा असला तरी खूप प्रभावी आहे। दररोज भरपूर पाणी पिणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे, कारण उन्हाळ्यात शरीरातून घामाद्वारे पाणी खूप प्रमाणात निघून जाते। पाणी कमी झाले तर शरीरात उष्णता वाढते। दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे। पाण्यामुळे शरीरातील तापमान नियंत्रित राहते। थंड पाणी नको तर साधे किंवा मातीच्या भांड्यातील पाणी पिणे अधिक चांगले ठरते। यामुळे शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो। ताक पिणे हा शरीर थंड ठेवण्याचा एक उत्कृष्ट उपाय आहे, कारण ताक पचन सुधारते आणि उष्णता कमी करते। दुपारी जेवणानंतर 1 ग्लास ताक घेतल्यास शरीर हलके वाटते। त्यात थोडे जिरे आणि मीठ घातल्यास अधिक फायदा होतो। ताक शरीरातील उष्णता संतुलित ठेवते, यामुळे ऍसिडिटी कमी होते। रोज ताक पिण्याची सवय ठेवावी। नारळ पाणी पिणे हा उन्हाळ्यातील सर्वोत्तम उपाय आहे, कारण त्यात नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असतात जे शरीराला थंड ठेवतात। नारळ पाणी शरीराला लगेच ऊर्जा देते, हे शरीरातील उष्णता कमी करून डिहायड्रेशन टाळते। रोज 1 नारळ पाणी घेतल्यास शरीर फ्रेश राहते, त्वचेलाही चमक येते। हा पूर्णपणे नैसर्गिक उपाय आहे। काकडी खाणे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, कारण त्यात पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते। काकडी सलाडमध्ये खाल्ल्यास शरीर हायड्रेट राहते, यामुळे शरीराला थंडावा मिळतो। उन्हाळ्यात दररोज काकडी खाण्याची सवय लावावी, हे पचन सुधारते। त्वचा देखील ताजीतवानी राहते। कलिंगड खाणे हा एक उत्तम उपाय आहे, कारण ते पूर्णपणे थंड फळ आहे आणि त्यात भरपूर पाणी असते। कलिंगड शरीरातील उष्णता कमी करते आणि शरीराला ताजेतवाने ठेवते। हे फळ पचायला हलके आहे। रोज थोडे कलिंगड खाल्ल्यास शरीर थंड राहते, यामुळे डिहायड्रेशन टाळले जाते। पुदिन्याचे सेवन करणे शरीराला थंडावा देण्यासाठी खूप फायदेशीर आहे, कारण पुदिन्याची नैसर्गिक थंड गुणधर्म असतात। पुदिन्याची चटणी किंवा पाणी तयार करून पिणे चांगले ठरते। हे पचन सुधारते। उष्णतेमुळे होणारी उलटी किंवा मळमळ कमी करते। शरीराला फ्रेशनेस देते। रोज थोडा पुदिना वापरावा। गुलकंद खाणे हा पारंपरिक उपाय आहे, कारण गुलकंद शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देतो। दररोज 1 चमचा गुलकंद दुधासोबत घेतल्यास खूप फायदा होतो। हे पचन सुधारते आणि ऍसिडिटी कमी करते। शरीरातील उष्णता संतुलित ठेवते। उन्हाळ्यात हा उपाय विशेष उपयुक्त ठरतो। कोकम सरबत पिणे हा कोकणातील प्रसिद्ध उपाय आहे, कारण कोकम शरीर थंड ठेवते। हे सरबत पिण्याने शरीराला लगेच थंडावा मिळतो। उष्णतेमुळे होणारी तहान कमी होते। हे पचन सुधारते। उन्हाळ्यात रोज 1 ग्लास कोकम सरबत घेतल्यास फायदा होतो। बेलफळाचे सरबत पिणे हा एक प्रभावी उपाय आहे, कारण बेलफळ शरीरातील उष्णता कमी करते। हे पचनासाठीही खूप चांगले असते। दररोज बेलफळाचे सरबत घेतल्यास शरीर थंड राहते। उष्णतेमुळे होणारी समस्या कमी होते। हा नैसर्गिक उपाय आहे। साखर, मीठ, पाणी ORS पिणे हा शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्याचा उपाय आहे, कारण घामामुळे शरीरातील क्षार कमी होतात। हे पाणी पिण्याने उष्णता कमी होते, शरीराला ऊर्जा मिळते, डिहायड्रेशन टाळले जाते। हा उपाय विशेषतः बाहेर काम करणाऱ्यांसाठी उपयोगी आहे। दही खाणे हा थंडावा देणारा उपाय आहे, कारण दही शरीरातील उष्णता कमी करते। रोज जेवणात दही घेतल्यास पचन सुधारते, शरीर हलके वाटते। उष्णतेमुळे होणारी जळजळ कमी होते। दही शरीरासाठी खूप लाभदायक आहे। कांदा खाणे हा पारंपरिक उपाय आहे, कारण कांदा शरीराला उष्णतेपासून संरक्षण देतो। सलाडमध्ये कांदा खाल्ल्यास फायदा होतो। कांद्यामुळे उष्णतेचा परिणाम कमी होतो। हे शरीराला थंड ठेवते। उन्हाळ्यात कांद्याचा वापर वाढवावा। आवळा खाणे किंवा रस पिणे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे, कारण आवळा व्हिटॅमिन C ने भरलेला असतो। हे शरीराला थंड ठेवते। त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर आहे। रोज आवळा घेतल्यास शरीर निरोगी राहते। ज्वारीची भाकरी खाणे हा आहारातील एक चांगला बदल आहे, कारण ज्वारी थंड गुणधर्माची असते।
गहू किंवा तांदळाऐवजी ज्वारीचा वापर केल्यास शरीरातील उष्णता कमी होते. हे पचनासाठीही चांगले आहे. उन्हाळ्यात ज्वारी खाणे फायदेशीर आहे. लिंबू पाणी पिणे हा सोपा उपाय आहे, कारण लिंबू शरीरातील उष्णता कमी करते. लिंबू पाण्यात मीठ साखर घालून पिल्यास अधिक फायदा होतो. हे शरीर हायड्रेट ठेवते. उष्णतेमुळे होणारी थकवा कमी करते. रोज हे पिणे उपयोगी आहे. बर्फाचे अति सेवन टाळणे हा देखील महत्वाचा उपाय आहे, कारण जास्त थंड पदार्थ शरीरासाठी हानिकारक ठरतात. नैसर्गिक थंड उपाय वापरणे अधिक योग्य आहे. बर्फामुळे घसा दुखू शकतो, त्यामुळे संतुलन ठेवणे आवश्यक आहे. हलके आणि सैल कपडे घालणे हा उपाय आहे, कारण घट्ट कपड्यांमुळे उष्णता वाढते. कॉटनचे कपडे घातल्यास शरीराला हवा मिळते. हे शरीर थंड ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्यात योग्य कपडे निवडणे आवश्यक आहे. दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळणे हा महत्वाचा उपाय आहे, कारण सूर्याची किरणे सर्वाधिक तीव्र असतात. सकाळ किंवा संध्याकाळी बाहेर जाणे योग्य आहे. यामुळे शरीरावर उष्णतेचा परिणाम कमी होतो. डोक्यावर ओला रुमाल ठेवणे हा सोपा उपाय आहे, कारण यामुळे शरीराला लगेच थंडावा मिळतो. बाहेर जाताना हे केल्यास फायदा होतो. उष्णतेपासून संरक्षण मिळते. हा उपाय सहज करता येतो. गुलाब पाणी वापरणे हा उपाय आहे, कारण गुलाब पाणी शरीराला थंडावा देते. चेहऱ्यावर किंवा डोळ्यांवर लावल्यास आराम मिळतो. उष्णतेमुळे होणारी जळजळ कमी होते. पायांना थंड पाण्याने धुणे हा उपाय आहे, कारण यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. दिवसभरानंतर पाय धुतल्यास आराम मिळतो. शरीराला ताजेतवाने वाटते. अंघोळ करताना थंड पाणी वापरणे हा उपाय आहे, कारण यामुळे शरीराचा तापमान कमी होते. दिवसातून दोनदा अंघोळ केल्यास अधिक फायदा होतो. फळांचा रस पिणे हा उपाय आहे, कारण नैसर्गिक रस शरीराला थंड ठेवतो. पॅकेज ज्यूस टाळावा. ताजे रस अधिक फायदेशीर असतात. ग्रीन टी टाळून थंड पेयांचा वापर करणे हा उपाय आहे, कारण गरम पेय उष्णता वाढवतात. उन्हाळ्यात थंड पेय अधिक योग्य असतात. मसालेदार अन्न कमी खाणे हा उपाय आहे, कारण मसाले शरीरातील उष्णता वाढवतात. साधे आणि हलके अन्न खावे. झोप पूर्ण घेणे हा उपाय आहे, कारण झोपेअभावी शरीरावर उष्णतेचा परिणाम वाढतो. पुरेशी झोप घेतल्यास शरीर संतुलित राहते. व्यायाम सकाळी करणे हा उपाय आहे, कारण दुपारच्या वेळी व्यायाम केल्यास उष्णता वाढते. सकाळी व्यायाम केल्यास शरीर ताजेतवाने राहते. घरात थंड वातावरण ठेवणे हा उपाय आहे, कारण उष्ण वातावरण शरीरावर परिणाम करते. पडदे लावून सूर्यप्रकाश कमी करावा. पाणी साठवण्यासाठी मातीचे भांडे वापरणे हा उपाय आहे, कारण मातीचे भांडे पाणी नैसर्गिक थंड ठेवते. हे आरोग्यासाठीही चांगले आहे.